जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण समर्थांनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा करत आहोत. ती घडत आहे. आपण दर रविवारी एक एक श्लोक निरूपणासाठी घेतो आणि समर्थांना काय सांगायचं आहे, आपल्याला काय बोध करायचा आहे त्यातून, हे आपण पाहतो. आज 17वा श्लोक निरूपणासाठी आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया, समर्थांना काय सांगायचे ते बघूया. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमी. मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली या श्लोकामध्ये की सदा रामनामे वदा पूर्ण कामे. पूर्ण कामे म्हणजे अतिशय मनापासून. वदा म्हणजे म्हणणे, उच्चार करणे नामाचा, नाम घेणे, वाचेनी नाम उच्चारणे म्हणजे वदा. पूर्ण कामे म्हणजे अतिशय मनापासून, सर्व जीव ओतून. म्हणजे जसा संसार आपण सर्व जीव ओतून करतो, तसं रामाचं नाम जीव ओतून घ्या असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे पहिल्या चरणामध्ये. बाधिजेना म्हणजे बाधणे, त्रास होणे, कष्ट होणे. बाधिजेना पदा म्हणजे आपदा. आपदा म्हणजे संकट, अडचण, एखादं विघ्न. नित्यनेमे म्हणजे नित्यनेमानी. मदालस्य म्हणजे मद आणि आलस्य म्हणजे आळस. मद म्हणजे अहंकार. हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय ह्याचा सरळ अर्थ आहे की सदा रामनामे वदा नित्य नेमे पूर्ण कामे म्हणजे अतिशय मनापासून आणि नित्यनेमानी आपण भगवंताचं नाम घ्यावं. सतत आपण नामाच्या अनुसंधानामध्ये राहावं. जो नित्यनेमानी नाम घेतो, जो नित्यनेमानी भगवंताची उपासना करतो, साधन करतो, त्याच्या अनुसंधानामध्ये राहतो, त्याला कुठलंही संकट किंवा अडचण किंवा एखादं विघ्न आलं तरीही त्याला त्याचा त्रास होत नाही. कदा बाधिजेना पदा नित्यनेमे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो नित्यनेमाने भगवंताचं नाम घेतो त्याला कुठलीही आपदा किंवा संकट, विघ्न ह्याचे कष्ट होत नाहीत, ह्याचा त्रास होत नाही. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. म्हणजे जर भगवंताला शरण जायचं असेल
तर आपल्यामधला जो अहंकार आहे तो आपल्याला सोडून द्यावा लागतो आणि आळस आपल्याला सोडावा लागतो. ते सोडून म्हणजे मनामधला जो अहंकार आहे आणि आळस म्हणजे आळशी वृत्ती ह्याचा त्याग करून मग प्रभाते मनी राम चिंतित जावाय. कारण आळसाचा त्याग केल्याशिवाय पहाटे उठणार कसं? म्हणजे समर्थांनी बघा एकात न एक इतक्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की अक्षरशः थक्क व्हायला होतं की समर्थांसारखा संत किती बारकाईने ह्या सर्व गोष्टींकडे पाहतो. नुसताच उपदेश करत नाहीत की पहाटे उठा आणि भगवंताचं नाम घ्या. पहाटे उठायचं असेल तर पहिला आळस सोडला पाहिजे. आपण आळशी वृत्ती सोडून दिली तर आपल्याला पहाटे उठता येणार आहे. या श्लोकामध्ये समर्थांनी नाम कसं घ्यावं, त्याची फलश्रुती काय आहे, ते घेण्यासाठी आपल्याला कशाचा त्याग करावा लागतो, ते कधी घ्यावं, या सगळ्याची उकल केलेली आहे की सदा रामनामे वदा पूर्ण कामे. पूर्ण कामे म्हणजे मनापासून. म्हणजे भगवंताचं नाम आपल्याला घ्यायचे म्हणजे अतिशय मनापासून घ्यायचे. मग मनापासून नाम यावं, आतून यावं असं वाटत असेल तर काय करायला लागतं? तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाम समजून घ्यावं. नाम वरवरचं होऊ नये. नाम हे अतिशय प्रेमाने, श्रद्धेने, निष्ठेने घ्यावं. नाम सकाम नसावं. मला काहीतरी हवंय, मला कुठल्या तरी विषयाची प्राप्ती करून घ्यायची, तेव्हा जेव्हा नामाचा संकल्प सोडला जातो किंवा त्याच्यासाठी म्हणून जेव्हा नाम घेतलं जातं त्याला सकाम उपासना म्हणतात. पण नाम हे सकाम नसावं. नाम घेताना चिकित्सा करू नये. आणि ज्या भगवंताचं नाम आपण घेतोय त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम पाहिजे. त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये निष्ठा पाहिजे, पूज्यभाव पाहिजे. हे सगळं जेव्हा आपल्या मनामध्ये असतं नामस्मरण करत असताना, तेव्हा ते मनापासून होतंय असं समजायला हरकत नाही. म्हणजे नाम हे समजून घेतलं पाहिजे. नाम हे प्रेमाने घेतलं पाहिजे. नाम श्रद्धेने घेतलं पाहिजे. नाम निष्ठेने घेतलं पाहिजे. नाम नामाकरताच घेतलं पाहिजे. नाम सकाम नसावं. नाम घेताना कुठली शंका घेऊ नये. नाम घेताना कुठली चिकित्सा करू नये. आणि ज्या भगवंताचं नाम आपण घेतोय तो भगवंत आपल्याला आवडायला हवा. अशी जर सगळी मनाची भूमिका असेल तर त्याला मनापासून नाम घेणं असं म्हणतात. आता आपण आपल्याकडे बघूया, आपण कशा पद्धतीने नाम घेतो. आपलं बऱ्याचदा आपलं नामस्मरण हे वरवरचं असतं. आपल्याला मन जर त्या नामस्मरणामध्ये गुंतवायचं असेल तर आपल्याला अतिशय मनापासून आणि समजून घेऊन आपल्याला नाम घ्यावं लागतं, तरच आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होणार आहे. पण आज कुठेतरी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये कुठली तरी एक संकल्पित अशी जपसंख्या असते. ती पूर्ण होण्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. त्यामुळे बऱ्याचदा ते नाम किंवा नामस्मरण हे संख्यात्मक होतं, ते आपल्याला गुणात्मक व्हायला पाहिजे. मग ते जर गुणात्मक व्हायला हवं असेल म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी हा विषय, ते क्वालिटीचं म्हणजे गुणात्मक व्हायला हवं असेल तर आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. कशासाठी आपण नाम घेतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रहाद्वारे दिलं म्हणून, आपल्याला कोणी सांगितलं म्हणून, आपल्याला काहीतरी हवंय म्हणून आपण नाम कशासाठी घेतो? भगवंत हवाय ही भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते का हे आपल्याला बघावं लागतं. पण बऱ्याचदा ती भावना नसते. मला काहीतरी प्रपंचातलं हवंय म्हणून मी देवाकडे जातो. मग कोणीतरी सांगतं अशी अशी उपासना करा, अमुक अमुक करा, मग आपण परमेश्वराची उपासना करायला लागतो. ती सकाम उपासना आहे, ही पहिली पायरी आहे. पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये असा दिवस यायला पाहिजे की आपल्याला असं वाटलं पाहिजे की ठीक आहे, आता मला देवासाठीच देवाकडे जायचंय. आता मला भगवंताची उपासना ही भगवंतासाठी म्हणूनच करायची. भगवंताचं नाम मला फक्त नामासाठीच घ्यायचं. मला त्यातनं आनंद मिळतो, मला त्यातनं समाधान मिळतं म्हणून मला नाम घ्यायचंय, मला दुसरं काही नको आहे, अशी भावना बनली पाहिजे. ती भावना बनणं म्हणजे पूर्ण काम आहे. मग ती नामामध्ये गोडी यायला पाहिजे. नामामध्ये गोडी येण्यासाठी ते मनापासून घ्यावं लागतं. मग त्यात थोडी श्रद्धा घालायची, त्याच्यामध्ये थोडंसं प्रेम घालायचं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. भगवंताला त्याचंच नाम घेऊन आळवायचं, मग तो त्या नामाचं प्रेम देतो. म्हणजे जसं
ताकामध्ये लोणी असतंच, ते दिसत नाही वरून, पण ताक घुसळलं की लोणी जसं वर येतं, तसं आपण नाम घेत गेलं की भगवंताविषयीचं प्रेम, नामाविषयीचं प्रेम, भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी, हे सगळं त्यातूनच बाहेर पडतं. म्हणून आपण अतिशय श्रद्धेने त्यात श्रद्धा घालून, त्यात आपणच आपली गोडी घालून ते नाम आपल्याला घ्यावं लागतं, या तसं घ्यावं. महाराजांनी एक सोपं उदाहरण दिलंय की जसं वैद्यबुवा त्या रोग्याचा रोग बरा व्हावा म्हणून जेव्हा त्याला औषध देतात, त्या काही वेळेला सांगतात की तू पाण्यात मिसळून घे, काही वेळेला सांगतात ते दुधामध्ये मिसळून घे, काही वेळेला सांगतात हे मधामध्ये खलून घे, काही वेळेला एखाद्या वनस्पतीचा रस आणि औषध असं मिश्रण करून घ्यायला सांगतात. तसं नाम घेताना आपण त्यात श्रद्धा घालावी, त्याच्यामध्ये प्रेम घालावं, त्याच्यामध्ये निष्ठा घालावी, म्हणजे मग ते पूर्ण काम आहे असं नाम आपल्याकडनं घेतलं जाईल. नाम सकाम नसावं, नामाकरताच नाम घ्यावं. मला विषय हवाय, मला प्रापंचिक काहीतरी हवंय, मला संसारामध्ये अमुक अमुक हवंय म्हणून नामाचा संकल्प सोडणं हे चुकीचं आहे. महाराजांनी सांगितलंय की नाम हे नामाकरताच घ्यावं. जरी एखादा विषय हवा असला तरी तो आपण भगवंताला, भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना सांगावं, फार फार तर, की बाबा हे मला हवंय, उदाहरणार्थ नोकरी लागत नाही, तर महाराजांना जरूर सांगा की महाराज मला नोकरी लागत नाहीये, तुम्ही बघा आता हे. महाराज म्हणतात तसं की तुमच्या काळजीचं गाठोडं माझ्या इथे आणून ठेवा, तुम्ही काळजी करू नका, तुमची काळजी रामाकडे लागली, तुम्ही फक्त नाम घ्या. ते नाम त्याचं काम करत राहतं. पण नोकरी लागू दे, मी 5 लाख जप करीन, मी 1 लाख जप करीन, असा त्याचा व्यवहार करू नये. आपण प्रार्थना करावी महाराजांना, पण एकीकडे आपलं जसं ठरलेलं रोजचं नामस्मरण आहे तसं करावं. त्या नामामधली इंटेन्सिटी वाढवावी, त्या नामामधली जी गुणात्मकता आहे ती वाढवावी. आपण इतकं भगवंताला शरण जावं की हळूहळू आपल्याला काय हवंय, कुठला विषय आपल्याला हवाय ह्याचा विसर पडला पाहिजे. त्याला नामाकरताच नाम घेणं असं म्हणतात. पुढे महाराज काय म्हणतात की तुमचा प्रपंच म्हणजे नाम घेणाऱ्याचा प्रपंच, त्या साधकाचा प्रपंच हा भगवंत त्याच्या स्वतःच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून दाखवतो. कारण आपल्या प्रपंचाची काळजी भगवंतालाच असते आपल्यापेक्षा, कारण आपण त्याचं नाम घेत असतो, आपण त्याची उपासना करत असतो. म्हणजे भगवंताची उपासना केल्यानंतर तो निश्चित 2 वेळच्या आमटी भाताला आपल्याला कमी करत नाही. सर्व काही न मागताच भगवंत पुरवत असतो. पण आपण जर त्याच्याकडे काही घेऊन गेलो मागणी, तर तो दाता आहे, तो ती मागणी पुरवेल. पण आपण क्षुल्लक काही मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडतं असं महाराज म्हणतात. पण आपण काहीही न मागण्याच्या भूमिकेतनं त्याच्यापाशी गेलो तर तो भरभरून देतो. मग एखाद्या छोट्या मुलाचं उदाहरण घेऊया आपण. छोटा मुलगा असतो, दिवसभर आईला भुणभुण करत असतो, हे दे ते दे. मग आई एक वेळ अशी येते की आई चिडते आणि म्हणते तू पहिला बाहेर खेळायला जा, अजिबात आता इथे येऊ नको, मला त्रास देऊ नकोस. पण जर एखादं मूल शांत असेल आणि शांतपणे बसलेलं असेल तर आईलाच ते त्याचं शांतपणे बसणं सहन होत नाही. आई 10 वेळा त्याच्यापाशी जाऊन त्याला विचारते तुला काही हवंय का, तुला काही हवंय का. तशी साधकाची भूमिका पाहिजे. आपण आपल्या जागी शांतपणे बसलं की भगवंत स्वतः येतो आणि आपल्याला जे आपल्या मनात आहे ते सगळं देतो, जे मनात नाही ते सुद्धा भरभरून देतो. ही सगळी भगवंताची लीला आहे. पण त्याच्यासाठी आपली भूमिका तशी बनायला लागते. काहीही मला मनात काही नाहीच आहे, कुठली इच्छाच नाहीये, अशा भावनेने, इच्छेरहित अशा भावनेने आपण त्याच्यापाशी गेलो की मग तो सगळं काही पुरवतो. आणि मग आपल्याला ते घेता घेता आपण कमी पडतो. म्हणून नाम नामाकरताच घ्यावं. अजून एक गोष्ट आहे की नाम घेत असताना चिकित्सा करू नये, शंका घेऊ नयेत. आपल्याला सद्गुरूंनी जे नाम त्यांच्या प्रखर साधनेतनं सिद्ध करून दिलेलं आहे ते अतिशय निष्ठेने, विश्वासाने, श्रद्धेने घ्यावं. आज आपण घेत असलेलं नाम भगवंतापर्यंत पोचतंय की नाही, या एका शंकेमध्ये सगळ्या शंकांचा समावेश होतो.
आपण नाम घ्यायला सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे आपण त्या वाटेवर चालायला लागलो पाहिजे, म्हणजे सगळ्या काही गोष्टी घडतात. पण आपण वाटेवर चालायच्या ऐवजी शंका घेत राहतो, चिकित्सा करत राहतो, मग आपल्याला पंढरपूरला जाता येणार नाही. आपल्याला जर पंढरपूरला जायचं असेल, आपल्याला जर भगवंत भेटावा असं वाटत असेल, तर आपल्याला पंढरपूरची वाट चालायला सुरुवात करावी लागते. मग आपल्याला वाट्याड्या भेटतो, म्हणजे आपल्याला सद्गुरू भेटतात आणि मग आपल्याला ते नाम देतात, ते आशीर्वाद आपल्याला देतात, ते आपल्याला घेऊन जातात पंढरपूरला. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला रस्ता चालायला सुरुवात करावी लागते. तो रस्ता चालत असताना कुठलीही चिकित्सा करू नये, कुठलीही शंका घेऊ नये. आपण अतिशय निष्ठेने तो चालावा. हा साधन मार्ग आचरण इतकं सोपं नाहीये, पण ते तितकं अवघड पण नाहीये. आपण सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून राहिलो आणि ज्या देवतेचं नाम आपण घेतोय त्या देवतेवर आपण प्रेम केलं आणि त्या नामावर जर निष्ठा ठेवली, तर आपल्याला पंढरपूरला एक ना एक दिवस आपले सद्गुरू पोचवणार. कारण नाम घेत असताना सद्गुरू आपल्याकडनं ते घडवून आणतायत हे आपल्या पक्क ध्यानामध्ये पाहिजे. कारण नामाचं स्मरण आहे, त्यात करते पण नाहीये. नामस्मरण असा शब्द आहे. स्मरण म्हणजे आठवण. आपल्याला काय आठवावं हे आपल्या हातामध्ये नाहीये. दिवसभर आपल्याला अनेक गोष्टी अचानक आठवत असतात, काहीही कारण नसतं, पण अचानक एखादी गोष्ट आपल्याला आठवते. तसं जेव्हा आपल्याला नामाचं स्मरण होतं त्यावेळेला त्या सद्गुरूंच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने ते होत असतं. महाराज म्हणतात तसं की भगवंत त्याची कृपा जेव्हा करतो आपल्यावर, तेव्हा त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येतं, अन्यथा त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येणार नाही. ज्याची गती नाही उत्तम जाणं, त्याला रामाचे नाम नाही होतं सहन. आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी आपल्याला दिसतील की जी साधन मार्गावर नाहीत, जी उपासना मार्गावर नाहीत, ज्यांना हे आवडत नाही. त्यांच्या आजूबाजूला भजन कीर्तन सुरू झालं की ते उठून जातात, कारण त्यांना ते सहन होत नाही, कारण त्यांना गती नाही. मग आपल्याला जर आपण जर रामाचं नाम घेतोय, आपण जर भगवंताचं नाम घेतोय, ह्याचा अर्थ भगवंताची कृपा आहे आपल्यावर, त्याच्या कृपेने त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येत असतं. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याकडनं ते नाम घडत असतं. त्यात आपलं करते पण नाही. आपलं करते पण फक्त नामस्मरणाला बसणं इथपर्यंतच करते पण आहे. बसणं ही सुद्धा खरं तर करते पण नाही, ती सुद्धा इच्छा भगवंताचीच आहे. नाही तर तुम्हाला इच्छाच होणार नाही नामस्मरण करायला बसण्याची. म्हणजे सत्वगुण वाढणं, आपल्या दोषांचं उच्चाटन होणं, विकारांचं उच्चाटन होणं, सत्व विवेक बुद्धी जागृत राहणं, अंतरंगामध्ये प्रेम उत्पन्न होणं, नामाविषयी निष्ठा जागृत राहणं आणि अतिशय आनंद आणि समाधानाची प्राप्ती होणं, ही नामाची फलश्रुती आहे. आणि म्हणून नाम हे अतिशय श्रद्धेने घ्यावं, अतिशय निष्ठेने घ्यावं. ज्या भगवंताचं नाम आपण घेतोय त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये अतिशय पूज्य भाव असावा, प्रेम असावं. अशी मनाची भूमिका ठेवून नाम घेणं म्हणजे मनापासून नाम घेणं, ज्याला पूर्ण कामे असं म्हटलेलं आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की कदा बाधी जेना पदा नित्य नेमे, म्हणजे जो नित्य नेमानी अशा पद्धतीने ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी, ठराविक साधन करतो, नित्यनेमानी उपासना भगवंताची करतो, त्याला कुठल्याही अडचणींचा, कष्टांचा, जर त्याच्या वाटेत काही विघ्न अडवं आलं तर त्याचा त्रास होत नाही, त्याला त्याचे कष्ट होत नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये नीट आपण जर ह्याचा अर्थ बघितला तर ह्याचा अर्थ असा नाहीये की जो मनुष्य उपासना करतोय, जो मनुष्य साधन करतोय, त्याच्या आयुष्यात कधी अडचणीच येत नाहीत, त्याच्या आयुष्यात कधी संकट येत नाही, त्याच्या आयुष्यात कधीच विघ्न येत नाही, असा अर्थ नाहीये. जरी संकट आलं, जरी अडचण उद्भवली, जरी एखादं विघ्न समोर आलं, तरी जो माणूस उपासनेच्या मार्गावर चाललेला आहे त्याला त्याची भीती वाटत नाही. त्याला माहिती असतं आपले महाराज आपल्या बरोबर आहेत, आपले सद्गुरू आपल्या बरोबर आहेत, आपला भगवंत आपल्या बरोबर आहे. हे संकट जरी समोर आलेलं असलं, जरी हे विघ्न समोर आलेलं असलं, तरी आपण त्यातनं पार होणार हा विश्वास त्याच्या मनामध्ये. त्याची भीती जाते. नाम घेतल्यानंतर निवारी भया ते आपण बघितलं ना,
तसं तो निर्भय होतो. तो समर्थपणे त्या गोष्टीला तोंड द्यायला तयार होतो. त्याची भगवंतावर आढळ श्रद्धा असते, त्याची नामावर निष्ठा असते. त्यामुळे मन भगवंतावर चिकटवून देह प्रारब्धार सोडता येतो साधकाला. त्यामुळे जरी एखादं संकट, जरी एखादी अडचणीची परिस्थिती, जरी एखादं विघ्न समोर आलं, त्या क्षणापुरती का होईना पण एक भीती मनामध्ये उत्पन्न झाली, अस्वस्थता आली, अस्थिरता आली, तरी नाम घेऊन आपले महाराज आपल्या बरोबर आहेत या श्रद्धेने, आपला राम, आपला कृष्ण, आपला भगवंत आपल्या बरोबर आहे या श्रद्धेने साधक धीराने राहतो. म्हणजे देह अडचणींना सामोरं जायला तो तयार ठेवतो आणि मन भगवंताला अर्पण केलेलं असतं. कारण त्याच्या मनामध्ये एकच प्रार्थना असते की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बस तो गोविंदाचं फक्त भजन करत असतो. सगळे क्लेश आणि हे सगळं निवारण कृष्णच करणार असतो. त्यामुळे एकीकडे नाम घेत गेलं की ज्या काही अडचणी आहेत त्याचं निवारण भगवंतच करतो. त्या संकटाची भीती अशी वाटत नाही. मनुष्य निर्भयतेने त्या संकटाला सामोरं जातो. ठीक आहे, अशी अडचण उद्भवली आहे का, ठीक आहे, महाराज आहेत, रामराय आपल्या पाठीशी, पुढे चला, नामस्मरण भरपूर करा. आपल्याला राम त्यातनं मार्ग दाखवणार, आपल्याला आपले महाराज, आपले सद्गुरू त्यातनं मार्ग दाखवणार आणि आपण त्यातनं बाहेर पडणार. हा विश्वास साधकाच्या मनामध्ये असतो. पण हे जर सगळं व्हावं असं वाटत असेल, म्हणजे ह्या अवस्थेपर्यंत येण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि हे 3ऱ्या चरणामध्ये समर्थाने सांगितलंय की मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. मद म्हणजे अहंकार आणि आलस्य म्हणजे आळस. आज साधनेला बाधा आणणाऱ्या या गोष्टी आजच्या काळात की अहंकार आणि आळस ह्या समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहेत. म्हणजे इतकं संतांचं ज्ञान हे कालातीत असतं. कुठल्याही काळामध्ये ते तितकंच आपल्याला लागू होतं. म्हणजे आज भगवंताला शरण जायचं म्हटलं, आज त्याच्या पायावर डोकं ठेवायचं म्हटलं की पहिला आपला अहंकार आड येतो, आपला मद आड येतो, आपला अभिमान आड येतो. मी का म्हणून देवाकडे जाऊ? स्वकर्तृत्वाचा अभिमान आहे. म्हणजे करते पण स्वतःकडे घेतलेले आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट ही मी घडवलेली आहे, मी कर्तृत्व चालवलं म्हणून हे सगळं उभं राहिलं. हा अभिमान जेव्हा तुमच्यामध्ये असतो त्यावेळेला एक मनामध्ये कुठेतरी अशी भावना असते, म्हणजे हल्ली ती दिसते, आपल्याला आढळते की देव वगैरे असं काही नसतं, मनाच्या कल्पना आहेत, आपण स्वकर्तृत्वानेच पुढे जातो. हे बरोबर आहे. तुम्हाला तुमचं कर्तृत्व चालवल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. पण ते कर्तृत्व चालवण्यासाठी जी चैतन्य शक्ती आपल्या देहामध्ये वास करू नये त्या चैतन्यालाच भगवंत म्हणतात. ते चैतन्य जर आपल्या शरीरामधनं निघून गेलं तर आपण कर्तृत्व चालवू शकतो का? म्हणजे ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला ते जे चैतन्य आहे, तो जो प्राण आहे, ती जी प्राणशक्ती आहे, ती जेव्हा देहातनं बाहेर पडते त्यावेळेला तो देह निष्प्राण होतो, त्याच्यामधलं चैतन्य निघून जातं. मग ज्या देहातनं चैतन्य निघून गेलेलं आहे तो देह स्वकर्तृत्व चालवू शकतो का? याचाच अर्थ जेव्हा तो ते कर्तृत्व चालवत असतो त्यावेळेला ते चैतन्याच्या आधाराने चालवत असतो. ते चैतन्य म्हणजेच भगवंत आहे. म्हणजे आपण स्वकर्तृत्वाचा अभिमान बाळगायचा, पण ते कर्तृत्व चालवण्यासाठी आपल्याला बुद्धी कोणी दिली? भगवंतानी. शक्ती कोणी दिली? भगवंतानी. पण भगवंताला मानायचं नाही असा जो सगळा विषय आहे तिथे अहंकार आड येतो. शरणागत भावाने त्याच्यापाशी जायचं म्हणजे अहंकार आड येतो. दुसरं आळस. म्हणजे समर्थाने बघा या 2 गोष्टी सोडा म्हणून सांगितलेले आहे. आज आपल्या देहाला आपल्याला कष्ट द्यायचे नाहीत, आज आपल्या मनाला पण आपल्याला कष्ट द्यायचे नाही. आज साधारण सगळ्यांची आपली प्रवृत्ती ही आळशी बनत चाललेली आहे. म्हणजे जर मन तंदुरुस्त हवं असं वाटत असेल तर शरीर तंदुरुस्त असायला हवं. पण आज आपण व्यायाम करत नाही. आज आपण देहाला
कुठलेही शारीरिक श्रम होणार नाहीत ह्याची भरपूर काळजी घेत असतो. आपला देह कष्ट व्हायला आवडत नाही. आपण तशा अर्थाने व्यायाम करत नाही. आपल्याला आज पुरेशी झोप नाही, त्यामुळे आपल्याला सकाळी उठायला अवघड होतं. मग प्रभाते मनी राम चिंतित जावा हे कसं होणार? आपण रात्री उशिरा झोपलो, आपल्या शरीराला व्यायाम नाही, आपलं मन तंदुरुस्त नाही, आपला देह तंदुरुस्त नाही, आपल्याला सकाळी उठल्यानंतर ताजेतवानं वाटतच नाही, कारण झोपही पुरेशी नाही. मग आपण पहाटे उठून भगवंताचं चिंतन, ध्यान, मनन, नामस्मरण कधी करणार? म्हणजे मरगळ जर झटकायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा भरपूर व्यायाम करायला पाहिजे. आपण जर व्यवस्थित व्यायाम केला तर आपलं मन प्रफुल्लित राहतं. आणि जर मन तंदुरुस्त राहिलं, मन प्रफुल्लित राहिलं, तर बघा साधन सुद्धा खूप छान होतं. म्हणजे जेव्हा आपली आदल्या दिवशी व्यवस्थित झोप पूर्ण झालेली असते, छान आपला व्यायाम झालेला असतो, तेव्हा बघा आपलं मन एकदम प्रफुल्लित असतं आणि त्यावेळेला आपलं ध्यान चांगलं लागतं, आपलं नामस्मरण छान होतं. नाहीतर आपल्याला सतत कंटाळवाणं आणि मरगळ आल्यासारखं वाटतं. मग आपण उशिरा उठणं, म्हणजे आता आपली सगळ्यांची जीवनशैली तशी बनलेली आहे की शनिवार रविवारी उशिरा उठायचं, सुट्टीच्या दिवशी उशिरा उठायचं, सोमवार ते शुक्रवार आपल्याला कामामुळे लवकर जायचं असतं. मग आपल्या आयुष्यामध्ये प्रभात उगवणार कशी? प्रभाते मनी राम चिंतित जावा कधी होणार? आपण या सगळ्या गोष्टींचा अनुभव कधी घेणार? म्हणजे आपण नुसतेच साधन मार्गावर आहोत. मनात सगळ्यांच्या वाटत असतं आपल्याला की नाही नाही एवढा जप व्हायलाच पाहिजे, आपल्याला एवढं पूर्ण करायचंय, आपण महाराजांचा अनुग्रह घेतलाय, कमीत कमी एवढं व्हायलाच पाहिजे, पण होत नाही. मग त्याची मनामध्ये कुठेतरी खंत असते. हे सगळं जर टाळायचं असेल तर मदालस्य हा सर्व सोडून द्यावा हे 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थांचं चरित्र बघितलं तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की समर्थ रोज 1000 सूर्यनमस्कार घालत होते. समर्थांचे सगळे शिष्य भरपूर व्यायाम करत होते, सगळे बलदंड होते. आपल्या शरीराला चांगला व्यायाम हवा. आपण कमीत कमी सगळ्यांनी आजची आपली सगळी जीवनशैली पाहता कमीत कमी अर्धा तास चालणं, पळणं, धावणं, योगासनं, काहीतरी व्यायाम करायला हवा, व्यायामशाळेत जायला हवं. शरीर तंदुरुस्त राहिलं तर आपलं मन तंदुरुस्त राहणार. आपलं मन तंदुरुस्त राहिलं तर आपली साधना चांगली होणार, आपली उपासना चांगली होणार, आपल्याला मारुतीरायांचा आशीर्वाद मिळणार. आणि अजून एक गोष्ट, आपला म्हणजे जर आळस सोडायचा असेल, म्हणजे आता जो तिसऱ्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय की मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, आपला आळस जर आपल्याला झटकायचा असेल, सोडायचा असेल, तर व्यायामाबरोबरीनेच रात्रीचा आहार हा कमी घ्यायला पाहिजे. आपण जर रात्री खूप जड अन्न खाल्लं आणि खूप प्रमाणामध्ये खाल्लं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला आळस आलेला असतो. म्हणून रात्री आपण कमी आहार घ्यावा, हलका आहार घ्यावा, पोट रिकामं ठेवावं. म्हणजे साधकांनी जर रात्री कमी खाण्याचा जर एक थोडासा नियम ठेवला, अगदी थोडंसं खायचं किंवा काही फळं खायची, दूध प्यायचं, काहीतरी असा कमी आहार घेतला तर सकाळी ताज्या तवान्या अवस्थेमध्ये त्याला जाग येणार, त्याची पुरेशी झोप झालेली असणार आणि त्याचं साधन चांगलं होतं पहाटेच्या वेळेला. म्हणजे पहाटेच्या वेळेला उठून आपण ज्या नामस्मरण करतो किंवा नामाचा अभ्यास करतो त्यावेळेला ध्यान चांगलं लागतं, त्यावेळेला भगवंताचं चिंतन चांगलं होतं, आपल्याला स्वतःमध्ये डोकवता येतं आणि एक वेगळाच आनंद मिळतो, वेगळं समाधान मिळतं. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की सदा रामनामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.